चला मित्रांनो, आपल्या खवासपूर गावात शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या खवासपूर गावामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे कार्यक्रमाला. रक्तदान शिबिर फोटो काढायचा. हे बघा, या ठिकाणी रक्त चक्राचा लावून घ्या. खाली माडीवर बसा. त्यांना जमतं सगळं. डायरेक्टर सॉरी प्रोड्युसर आहे ती. समाधान नाश्ता कंपल्सरी आहे का? सिक्रेट कसं व्हायचं अरे ते चहा बिस्किट खाल्लं का? घे ना ते चहा बिस्किट. ना बोलिए ना. हाँ सर ने बोला डायरेक्ट वेबसाइट ही बनानी है अपने को. हाँ वो अभी थोड़ा पेमेंट का वेबसाइट ही बनानी है उसकी, और 3-4 मेल आईडी जो कल डिस्कस किया था. मैं बोल क्या हुआ है एक्चुअली, मैं आया हूँ गाँव. थोड़ा एक ये है प्रोग्राम है मेरे गांव में ब्लड डोनेशन का, तो गांव आया हूँ मैं. परसों से कर देते हैं क्या है, पहले पेमेंट का तो देखो. हाँ डाल दो ना. एक रेगुलर अपना मतलब स्टैटिक भी बनाया तो भी चलेगा वेबसाइट, बाकी कुछ नहीं. मैं बोल दूँ शर्मा साहब एक 10-12 तक, 12-15 तक देखो, ज़्यादा नहीं चाहिए. हाँ ठीक है. ए भैया, एक जण कोणतं आता ज्याचं रक्तदान झालंय त्यानं त्याला चहा बिस्किट द्या की. कोणाला पाहिजे बिस्किट? हो येत आहे घ्या. कोणाला पाहिजे बिस्किट? आता आत द्या.
खावा एक. मामा या सुचिता मामा कुठे गेले? या की. असू दे, राहू दे. हॅलो व्हिडिओ चालू आज या ठिकाणी बाबासाहेबांची 135वी जयंती असल्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि जे भोजपूरचे यूट्यूब चॅनल आहे ते स्वतः इंस्टाग्राम देऊन आपलं वक्तव्य पार पाडत आहे. त्यांचं जरा 100 मिली जास्त काढा. असं जास्त काढता येत नाही. नाही जरा जास्त काढा. नाही आम्ही असं हे बघा बघून घ्या मित्रांनो, आपण आता कडवाला पाणी चालू केलेलं आहे. आपण आता खवासपूर आपल्या खवासपूर गावामध्ये रक्तदान शिबिर चालू आहे. त्या ठिकाणी आपण कार्यक्रमाला भेट देऊन किंवा तिथून थोडं व्हिडिओ काढून आपण ही कडवाळ भिजवायला आलेलो आहे आणि आता नंतर आपण आणखीन त्या ठिकाणी जाणार आहे. रक्तदान चालू आहे त्या ठिकाणी. ही आपल्याला रानातील कामं करत करत गावातील व कुठलं इतर कार्यक्रम ॲडजस्ट करायला लागतात. हे पाहिजे आता कडवाळ भिजवून आपण आता नंतर त्या ठिकाणी जाणार आहे बघा. आणि आपण रक्तदान सुद्धा केलेलं आहे. रक्तदान करून थोड्या वेळ तिथे बसून आपण इथे राहण्यात आलेलो आहे आणि आणखीन तिथे जाणार आहे आपण शिबिर या ठिकाणी. ही शेतकऱ्यांना असा संघर्ष करावा लागतो बघा, बघून घ्या.